मुंबईत यावर्षी पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी झाडं पडण्याच्या दुर्घटना घडलेल्या आहेत। मात्र यावरती मुंबई महानगरपालिकेचं जे गार्डन डिपार्टमेंट आहे त्याच्यावरती सातत्याने प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं जे टिळक भवन हे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या पाठीमागच्या बाजूला हे भलं मोठं वडाचं झाड सुद्धा रात्री पडलं आणि त्यामध्ये एका कारचं आणि मोटरसायकलचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। आणि पुन्हा एकदा गार्डन डिपार्टमेंट नेमकं आपलं काम जबाबदारीनं पार पडतंय का किंवा ते करतंय का हा एक प्रश्न विचारला जातो। खरं तर काँग्रेसच्या या कार्यालयामध्ये माध्यमांची सुद्धा गर्दी असते किंवा अनेक लोक जे कार्यकर्ते येतात त्यांच्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या या सगळ्या परिसरामध्ये पार्क असतात। बहुतांश वेळा बरेचसे ड्रायव्हर त्या गाड्यांमध्ये असतात। सुदैवाने रात्रीच्या वेळेला ही घटना घडली आणि त्यामुळे मोठी जीवितहानी टळली। मात्र यावेळेला हे झाड जर दिवसा पडलं असतं किंवा एखाद्या आणखी 2-4 गाड्यांवरती पडलं असतं आणि जर जीवितहानी झाली असती तर त्याचं उत्तर मुंबई महानगरपालिकेकडे असतं का हा एक मोठा प्रश्न आहे। ही समोरची गाडी जी दिसते ती गाडी या झाडाच्या पडण्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानग्रस्त झालेली आहे। पूर्णपणे गाडीचं नुकसान झालेलं आहे आणि ही गाडी ज्यांची आहे ते पत्रकार ऋत्विक भालेकर आपल्यासोबत आहेत। खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या गार्डन डिपार्टमेंटवरती आपण सातत्यानं प्रश्न उपस्थित करतोय। यावर्षी पावसाळ्यामध्ये जे काही झालं आणि त्यामुळे झाडांचं ऑडिट झालं होतं का आणि त्याच्यावरती योग्य ते पावलं गार्डन डिपार्टमेंटनं उचलली होती का हा प्रश्न आहे। गाडीचं किती नुकसान झालंय आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांशी काय बोलणं झालंय का? नाही, या संदर्भात सगळ्यात प्रमुख गोष्ट हीच निदर्शनास येते की काँग्रेसचं राज्याचं मुख्यालय असलेलं टिळक भवन त्याच्या आवारात ही घटना घडते, हा अपघात घडतो आणि तरीही प्रशासन अगदी ढिम्म आहे। प्रशासनाला या बाबतीत हे झाड जुनं आहे, हे झाड उन्मळून पडू शकतं, 70 वर्ष जुनं वडाचं झाड आहे, याचा बुंदा बघून आपल्या लक्षात येतं की हे झाड किती अजस्र आहे। आणि ह्या झाडाची तक्रार इथल्या पदाधिकाऱ्यांनी जवळपास मागच्या 1.5 ते 2 वर्षांपासून केली होती। लेखी तक्रारी आहेत। आता हायरार्की जर आपण बघितली तर सुपरिटेंडंट ऑफ गार्डन असतात, त्याच्याखाली डेप्युटी सुपरिटेंडंट असतात, त्याच्याखाली असिस्टंट असतात आणि ट्री ऑफिसर असतं आणि प्रत्येक वॉर्डामध्ये त्या ट्री ऑफिसरच्या अंतर्गत त्या वॉर्डामधली जी झाडं आहेत ती धोकादायक आहेत का, किती जुनी झालेली आहेत, त्याच्यामुळे जीवितहानी होऊ शकते का, नुकसान होऊ शकतं का, तक्रार प्राप्त झाल्या 24 तासाच्या आत याचं इन्स्पेक्शन करायचं असतं आणि त्याच्यावरती तात्काळ कारवाई करायची असते। पण 1.5 वर्षांपासून जर तुम्हाला अशा पद्धतीच्या तक्रारी मिळत असतील आणि तुम्ही कुठलीही कारवाई करणार नसाल तर तुम्ही काय, म्हणजे याचा अर्थ काय समजायचा? तुम्ही लोकांचे जीव जाण्याची वाट पाहताय का? तुम्ही ढिम्मपणे इतका हलगर्जीपणा कसं काय तुम्ही दाखवू शकता? तुम्हाला लोकांच्या जीवाची काळजीच नाही का? काही महिन्यांपूर्वी एका चिमुकल्याने आपला जीव गमावला आहे। ठीक आहे, ही गाडी आहे, या माझ्या गाडीचं नुकसान झालं आहे, त्याचा इन्शुरन्स क्लेम होईल, पण जर जीवितहानी झाली तर ती कशी, नुकसान भरपाई त्याची कशी करणार आहोत आपण? आणि प्रशासन ह्या सगळ्या गोष्टीची वाट का पाहतं? आपण बऱ्याच वेळा काँग्रेसच्या कार्यालयामध्ये येतो तेव्हा आपल्यासुद्धा गाड्या मोठ्या प्रमाणावर इथे पार्क असतात, बरेचसे ड्रायव्हर त्या कारगाड्यामध्ये असतात। जर अशा वेळेला हे झाड पडलं असतं तर किती मोठी जीवितहानी झाली असते आणि त्याचं उत्तर मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी देत आहेत का? नाही, निश्चित। आता हे काँग्रेसचं मुख्यालय असल्या कारणाने राज्यभरातनं इथे लोक येतात। आपण माध्यमकर्मी या ठिकाणी दिवसभर असतो, प्रेस कॉन्फरन्स अटेंड करतो, आपल्या सगळ्यांच्या गाड्या वाहनं इथे पार्क असतात। आता म्हणजे काल रात्री 9 वाजता हे झाड पडलं, त्याच दिवशी म्हणजे दुपारी तुमच्या माध्यमातले काही पत्रकार, मी स्वतः, आम्ही इथे बसून डबा खाल्ला, आम्ही इथे उभे होतो। आता हा जर अपघात जर दिवसा झाला असता तर हे केवढ्याला पडलं असतं? एखाद्याचा जीव गेला असता। आणि माध्यमांचा जिथे वावर आहे, जिथे राजकारण्यांचा वावर आहे, तिथे जर कारवाई होत नसेल तर सर्वसामान्यांनी कुणाकडे बघायचं? आणि म्हणजे अक्षरशः असं वाटतं की लोकांना वाऱ्यावरती सोडलेलं आहे या प्रशासनाने। झाडं पडण्याच्या घटना अनेक घडल्या, बऱ्याच लोकांचा, काही एका चिमुकल्याचा जीव गेला, त्यानंतर सुद्धा मुंबई महानगरपालिकेला अशा तक्रारी प्राप्त होऊन, म्हणजे हे पदाधिकारी सांगत होते की काल परवा त्यांना सुद्धा या गार्डन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी फोन केला होता की या झाडाबाबत योग्य ते काळजी घ्या म्हणून, तरीसुद्धा पावलं उचलली नाहीत। म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना याची काही पडलेली नाही आहे किंवा त्याची काही गंभीरता लक्षात येत नाही का? नाही, मी स्वतः त्या ट्री ऑफिसर्स यांच्याशी फोनवरती संवाद साधला। त्यांचं इतकं थातूरमातूर उत्तर होतं। त्यांचं म्हणणं होतं की मी दखल घेतलेली आहे, मी माणसं पाठवलेली आहेत। मग जर दखल घेतलेली असती तर मग हे झाड पडेपर्यंत तुम्ही वाट बघितली असती का? एवढं मोठं नुकसान झालं असतं का? आता नुकसान झालेलं आहे, झाड पडलेलं आहे, ह्याच्यानंतर पुढे काय होणार आहे याचीही शाश्वती नाही आहे। कारण कुठलीही कारवाई होत नाही, फक्त एखादी चौकशी समिती बसवली जाते, कुठेतरी फक्त इन्व्हेस्टिगेशन केल्यासारखं दाखवलं जातं आणि पुन्हा क्लीन चिट मिळते किंवा मग त्यांची फार तर काय इकडून तिकडे दुसरीकडे बदली होते। म्हणजे कोणीही इकडे आन्सरेबल नाही आहे, पारदर्शकता नाही आहे। आणि जोपर्यंत हा वचक बसत नाही, जोपर्यंत कठोरात कठोर कारवाई होत नाही, मला वाटतं तोपर्यंत
आजपर्यंत गोष्टी बदलणार नाहीत. असे अनेक प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे नाही आहेत आणि या बाजूला आपण पाहतो की हे अजस्त्र असं झाड आता हटवलं जात आहे. त्याची छाटणी ही मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केली जाते. मात्र काल रात्रीच्या सुमारे जेव्हा हे झाड पडलं तेव्हा ही समोर दिसणारी कार आणि एक पुढच्या बाजूला असणारी मोटरसायकल यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. मात्र काँग्रेसच्या या कार्यालयामध्ये बऱ्याच लोकांचा वावर असतो आणि अशा वेळेला जर दिवसाही घटना घडली असती तर मोठी जीवितहानी सुद्धा झाली असते, अनेक लोकांचा जीव गेला असता. मात्र मुंबई महानगरपालिकेकडनं झाडं पडण्याच्या बाबतीमध्ये जी काही काळजी घेण्याची गरज आहे किंवा झाडांचं ऑडिट झाल्यानंतर जे काही परीक्षण झाल्यानंतर योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे, तशी पावलं या पावसाळ्यामध्ये उचलली गेली नसल्याचे वारंवार तक्रारी अनेकदा समोर येताना पाहायला मिळतात. आणि याही झाडाच्या बाबतीमध्ये तशीच तक्रार यापूर्वी करून सुद्धा मुंबई महानगरपालिकेनं कोणतंही ठोस पाऊल उचललं नसल्याचं समोर आलंय. कॅमेरामन गणेश रहाटेसोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.